आणखी एक ब्रेकिंग न्यूज आहे। सुनेत्रा पवारांचा शरद पवारांना फोन गेल्याची माहिती आहे। पवारांनी सांगितल्यावर श्रीकांत पाटलांचा अर्ज मागे घेतल्याची माहिती सुद्धा समोर आलेली आहे। सुनेत्रा पवार यांनी शरद पवारांना फोन केला आणि पवारांनी सांगितल्यानंतर श्रीकांत पाटील यांनी अर्ज मागे घेतल्याची माहिती समोर आलेली आहे। अगदी थोड्याच वेळापूर्वीपर्यंत अर्ज माघारीची मुदत होती, ती संपलेली आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीने पडद्यामागे घडामोडी घडत असल्याचं दिसतंय। या विषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी अभिजित पोते हे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। अभिजित, काय सांगाल, अर्ज माघारीच्या शेवटच्या क्षणांमध्ये नेमकं काय घडत होतं? फरा खरं तर पुण्याची जागा महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जी आहे ती देण्यात आली होती आणि महाविकास आघाडीकडून देखील ही जागा जी आहे ती लढण्यासाठी जे श्रीकांत पाटील आहेत त्यांना उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून देण्यात आली होती। पण आता पुण्याची जी निवडणूक आहे ती बिनविरोध होतीये, कारण या सगळ्यामध्ये जवळपास 7 फॉर्म जे आहेत ते आले होते, ज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे महायुतीकडून 4 फॉर्म भरले होते। विक्रम काकडे आणि सुनील टिंगरे, प्रदीप कंदे आणि जे भाजपचे खरं तर नेते आहेत त्यांनी अपक्ष आपला फॉर्म जो आहे तो भरला होता आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून 2 जण असे एकूण 5 ते 6 जण या सगळ्या निवडणुकीच्या रिंगणात होते। पण शेवटी सरतेशेवटी या सगळ्यांची जे आहे ते नाराजी दूर करण्याला विक्रम काकडे किंवा भाजपला किंवा महायुतीच्या घटक पक्षांना यश आलेलं आहे आणि राष्ट्रवादीचे जे विक्रम काकडे आहेत ते आता बिनविरोध आमदार जे आहेत ते पुणे विधान परिषदेसाठी झालेले आहेत। प्रदीप कंद भाजपकडून इच्छुक होते, ही जागा जर भाजपला सुटली तर प्रदीप कंद यांना उमेदवारी दिली जाईल असं बोललं जात होतं, म्हणून त्यांनी अपक्ष जो आहे तो फॉर्म भरला होता आणि महाविकास आघाडीकडून ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला सोडण्यात आली होती आणि म्हणून जे शहराध्यक्ष आहेत श्रीकांत पाटील त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून फॉर्म जो आहे तो भरला होता। त्यानंतर सुनील टिंगरे जे खरं तर नाराज होते, पण काल स्वतः विक्रम काकडे गेले, पक्षातल्या नेत्यांनी त्यांना बोलून त्यांची नाराजी दूर केली, म्हणून जवळपास जेवढे उमेदवारी अर्ज या निवडणुकीत पुणे विधान परिषदेसाठी दाखल केले होते, म्हणजे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे 2 तुषार कामटे जे पिंपरीचे खरं तर माजी नगरसेवक आहेत त्यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज जो आहे तो महाविकास आघाडीकडून भरला होता। प्रदीप कंदांनी देखील उमेदवारी अर्ज मागे घेतला। एकूणच काय तर जेवढ्या अपक्ष किंवा इतर पक्षाच्या उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज या पुणे विधान परिषदेसाठी दाखल केला होता त्या सगळ्यांनी आता माघार घेतली आणि विक्रम काकडे जे संजय काकडे यांचे सुपुत्र आहेत, अवघ्या तिकीट मिळायच्या 2 तास आधी त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता आणि त्यांची आता बिनविरोध आमदार म्हणून पुण्याच्या या विधान परिषदेसाठी निवड झालेली पाहायला मिळते। थोड्याच वेळात पत्रकार परिषद ते घेणार आहेत, पण तत्पूर्वी जे प्रशांत जगताप आहेत काँग्रेसचे शहराध्यक्ष त्यांनी टीका केली की आमच्यासोबत धोका राष्ट्रवादीने केला। एकूणच काय तर मोठा भाऊ म्हणून आम्ही ही जागा आम्हाला द्या असं म्हणत होतो, पण राष्ट्रवादीने हट्टाने पुण्याची जागा घेतली आणि अखेर त्यांनी माघार घेतली, हे चुकीचं झालं असा आरोप प्रशांत जगतापांनी केलेला पाहायला मिळतो। बरोबर आहे अभिजित, त्याच्यामुळे आता पुढे नेमकं काय काय होणार ते बघावं लागेल। मात्र सध्या तरी पुण्याची जी विधान परिषदेची जागा आहे ती बिनविरोध झाल्याचं आपल्याला दिसते। अधिकृत घोषणा अर्थात थोड्या वेळानंतर होईल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। आपण बघितलेलं आहे की शेवटच्या क्षणांपर्यंत अतिशय नाट्यमय अशा घडामोडी घडलेल्या आहेत। काही ठिकाणी बिनविरोध निवड झाली आहे तर काही ठिकाणी महायुतीमधलेच काही बंडखोर कायम असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। त्यामुळे आता या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा चुरस आपल्याला पाहायला मिळते। याविषयी